जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषा एडिटमध्ये। तर व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषयार झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काहीच नाही, जे काय आपलं ऑनलाईन मशीन आहे त्याची गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नव्याला असा तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपल भावांनो, जे काय आपलं बिटमार्क अशा प्रकारे ओपन करायचं। ओपन केल्यानंतर भावांनो, जे काय मी मटेरियल लावून दिलं आहे ते अशा प्रकारे आपलं मटेरियल दिसून जाईल। तर एवढं झाल्यानंतर आपलं जे काय बीट आहेत त्याला आपला फोटो लावून घ्यायचे। तर चला आपण आपले फोटो लावून घेऊ, किंवा आपल्याला फक्त फोटो बदलायचे आहेत तर चला आपण आपले फोटो बदलून घेऊ। सिंपल भावांनो, आपल्याला या ब्लॅक फोटोच्या इमेजवर क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर आपला कलर फिट्सच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून त्या इमेजवर क्लिक करून असा आपण कोणता पण फोटो लावू शकतो, तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो तुम्ही लावू शकता। तर एवढं झाल्यानंतर आपला जे काय ब्लॅकवाला फोटो आहे तो अशा प्रकारे लागून जाईल। तर आता हे समोरील फोटो दिसते त्याला पण आपल्याला बदलायचं असेल तर सिंपल आपल्याला ग्रुपच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करून सिंपल भावना खाली इमेज दिसते त्याला क्लिक करून कलर फिटच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला इमेजवर क्लिक करून इथून आपण कोणता पण आपल्याला जे हवा आहे तो फोटो लावू शकतो, तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा। एवढं झाल्यानंतर एडिटच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून अजून तुम्ही ॲडजस्ट पण करू शकता। तर एवढं झाल्यानंतर भावना अशा प्रकारे तुम्ही जेवढ्या पण हे फोटो लावून दिले तेवढे असे फोटो तुम्ही बदलू शकता। तर तुम्ही बदलून टाकायचे। एवढं झाल्यानंतर आपल्याला जे हे दोन बीटा आहेत त्याच्यावर यायचं। आल्यानंतर आपल्याला इथं आपले जे काही इमेज आहे मॉडेलचे ते लावून घ्यायचे। चला आपण तो इथे लावून घेऊ। अशा प्रकारे भावून इमेज लावून घ्यायचे। चला इमेज लावून घेऊ। अशा प्रकारे भावून जे की आपले इमेज आहे ते अशा प्रकारे लागून जाईल। तर ते इमेज लागल्यानंतर भावून आपल्याला या इमेजला असे खाली घेऊन जायचं। खाली घेऊन जायचं लेअर आहे आपल्याला त्या लेअरच्या अशा खाली घेऊन जायचं। तर इफेक्ट पण लागून जाईल आणि लेअर पण लागून जातील आपल्या फोटोला। तर हे जेवढे पण आपले हे 3 फोटो आहेत त्याला पण अशा प्रकारे खाली घेऊन जायचं। अशा प्रकारे भावून खाली घेऊन जायचं। अशा प्रकारे भावून आपल्याला जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे खाली घेऊन जायचं आणि इफेक्ट पण लागून जाते आणि लेअर पण लागून जाईल। तर भावांनो, एवढं झाल्यानंतर समोर यायचं। समोर आल्यानंतर एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं। घेतल्यानंतर भावांनो आपल्याला HD मध्ये एक्सपोर्ट करून टाकायचं। तर भावांनो, आपला व्हिडिओ एकदम कंप्लीट बनलेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।